कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही, तर त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो। परमेश्वराकडून मनासारखं नाही मिळालं तर नाराज होऊ नका, कारण तो असं कधीच देणार नाही जे तुम्हाला चांगलं दिसतं, पण तो तेच देणार जे तुमच्यासाठी चांगलं असतं। आपल्या आयुष्यात अडचणी येत असल्यास दुःखी होऊ नका, कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांना दिल्या जातात। आपण आपले भविष्य बदलू शकत नाही, परंतु आपल्या सवयी बदलू शकतो, आणि नक्कीच आपल्या सवयी आपलं भविष्य बदलेल। जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे। जे लोक हटके विचार करतात तेच लोक इतिहास रचतात, आणि हुशार लोकही त्यांनाच फॉलो करतात। क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम मार्ग दुसरा नाही। खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नसतो, लक्षात ठेवा। पैशाने खूप गरीब आहे मी, पण माझा एक स्वभाव आहे, जिथे माझं चुकत नाही तिथे मी कधी झुकत नाही। तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुमची प्रगती होत आहे। रात्रभर गाढ झोप लागणं याला सुद्धा नसीबच लागतं, पण हे नसीब मिळवण्यासाठी सुद्धा दिवसभर इमानदारीचं आयुष्य जगावं लागतं। जीवनाचा प्रवास हा अगदी सोपा नसतो, तो सोपा आपणच करावा लागतो। वेळ चांगली असो किंवा वाईट, शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणं यालाच माणुसकी म्हणतात। सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडून उसने मिळत नाही, तर ते स्वतःच निर्माण करावे लागते। खोटं सहज विकलं जातं, कारण सत्य विकत घेण्याची प्रत्येकाची ऐपत नसते। एक सुंदर वाक्य, शरीर जितकं फिरत राहील तेवढं स्वस्थ राहतं, आणि मन जितकं स्थिर राहील तेवढं शांत राहतं। सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं। कोणालाही तुमचे हे विचार गोष्टी कधीही सांगू नका। तुमचा पुढचा प्लॅन, तुमचा बँक बॅलन्स, तुमची लव्ह लाईफ, तुमचे दुःख। आयुष्य जगून समजते, केवळ ऐकून वाचून बघून समजत नाही। आयुष्य थोडंच असावं, पण आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं। आयुष्यभर नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नका, त्याने जगणे बाजूला राहून जाते। जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार, सगळे इथेच सोडून जायचे आहे। बिरबल बुद्धिवान होता तरीही तो राजा होऊ शकला नाही। ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्या दिवशी अनेक वाद संपतील। वाईटाची संगत ही नेहमी नुकसानकारकच असते, मग ती कशीही असो, कारण कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भाजतो, आणि पेटलेला नसतो तेव्हा हात काळे करतो। दुनिया आपल्याला तोपर्यंत हरवू शकत नाही जोपर्यंत आपण हरवण्याचा विचार करत नाही। मोठं होण्यासाठीही कधीतरी लहान होऊन जगावं लागतं, सुख मिळवण्यासाठी दुःखाच्या सागरात पोहावं लागतं। दगडात एक कमतरता आहे की तो कधी वितळू नाही शकत, पण एक चांगलेपणा आहे की तो कधी बदलत नाही। गौडासारखे उंच उडायचे असेल तर कावड्याची संगत सोडावी लागते। पांढऱ्या सुभऱ्या कपड्यातील बेईमानीपेक्षा मळलेल्या कपड्यातील इमानदारीचा रंग रुबाबदार असतो। यश तुमच्याकडे येणार नाही, त्याऐवजी आपण स्वतः त्याकडे जावे लागेल। तुमचा वजीर गेला म्हणजे तुम्ही खेळ 99% हरलात असा भ्रम काढून टाका, कारण एक प्यादा सुद्धा तुमचं नसीब बदलवू शकतो, फक्त धाडस सोडू नका। कष्ट हा उंबरठ्याचा दिवा आहे, त्याने वर्तमान आणि भविष्य दोन्हीकडे उजेड पडतो। समाधान ही अंतःकरणाची सर्वात सुंदर संपत्ती आहे। ज्याला ही संपत्ती मिळाली तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे। आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नाही, सुविचार पण असावे लागतात। आपण कसे दिसतो ह्यापेक्षा कसे असतो याला कधीही महत्त्व आहे। गौडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही। अहंकार विरहित लहान सेवा ही मोठीच असते। केवड्याला फळं येत नाही, पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो। बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाशांकडून शिकावं। कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही। डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही। प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे। जे तुमच्या वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानेच वागलं पाहिजे। ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही स्वतः चांगले आहात म्हणून।
न हरता न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नसीब सुद्धा हरतं. माणसाने ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला ना की आयुष्यात कुठूनही सुरुवात करता येते. आयुष्यात काहीही नसले तरी चालेल, पण तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची साथ आयुष्यभर राहू द्या. सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका. वेळ वाया जाईल. एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा कधी परत येऊ शकत नाही. उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आताच करा. यश मिळवायचं असेल तर स्वतःचं स्वतःवर काही बंधन घाला. दररोज कमीत कमी 8 तास तुमच्या कामासाठी द्या. मग ते काम असो वा अभ्यास, पण 8 तास त्यासाठी वेगळे ठेवा. शिस्त लावून घ्या. भरपूर मेहनत करा. आयुष्यात संघर्ष महत्वाचा आहे. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे. छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच देऊ शकते. कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत बसत नाही.